अवचिताची हाती ठेवा, दिला सेवा न करिता, भाग्य फळले झाली भेटी, नेघे तुटे यावरी। अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग शिवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत कृपेने आपल्या जीवनातील अपूर्णता कशी नष्ट होते याचा परिहार देतात। विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून व या अत्यंत पवित्र अशा धर्मप्रधान ऐतिहासिक मासेगाव या नगरीतून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार रामकथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आपले मार्गदर्शक आदरणीय पूज्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या आशीर्वादाने सर्व मासेगावातील वारकरी शिक्षण संस्थेतील माझी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा महोत्सव, या महोत्सवातील आजच्या 5व्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा गावातील सर्व वैष्णवांच्या भाविकांच्या प्रेमातून या उत्सवाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य मृदंगाचार्य रामायणाचार्य जिजा लक्ष्मण महाराज हा त्रिवेणी संगम रामकथेचा म्हणजे भावार्थ रामायण, तुळशी रामायण, अजून काय गीत रामायण असा त्रिवेणी संगम ज्यांनी समाजाच्या समोर आणलेला आहे असे आदरणीय लक्ष्मण महाराज। खरं म्हणजे रामाची कथा लक्ष्मणानेच करावी। त्यांच्या आदेशातून आमचे आदरणीय रामायणाचार्य दत्ता महाराज, या उत्सवाचे मार्गदर्शक आदरणीय पांडुरंगजी महाराज, नाना विष्णू महाराज, अजून सगळे महाराज मंडळी या सगळ्यांच्याच प्रेमातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। संकल्पित वेळेमध्ये म्हणजे साधारणतः राहिलेल्या 1 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल
श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने, भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे. अनादि कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शताएका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा. या स्वच्छ जिहासेनेच आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना वेदांत केसरी असं म्हटलं जायचं, एका वाक्यामध्ये जे वेदांत सांगत नव्हते तर जे वेदांत जगत होते असे प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरु परभणीकर गुरुजी यांच्या सहवासामध्ये राहून ज्याने वारकरी संप्रदायाचं सारभूत तत्वज्ञान स्वीकृत करून अनुभवा आले अंगा ते या जगा देतसे, या न्यायाने आपण ज्या अति उच्च सिद्धांतावर स्थित आहोत तोच सिद्धांत, तीच स्थिती सर्वसामान्य माणसालाही प्राप्त व्हावी याकरता अहोरात्र प्रयत्न करत असलेलं व्यक्तिमत्व, वयाची 85 वर्ष वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये रत असलेलं व्यक्तिमत्व पूज्य आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरण कमली मी नतमस्तक होतो, वंदन करतो. त्यांच्या कृपेने जे शक्य असेल वेडवाकडे जे जमेल ते बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. वारकरी शिक्षण संस्थेतील माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी सर्व इथं पुढे येऊन बसलेले आहेत. त्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे माझे गुरुबंधू या ठिकाणी टाळे घेऊन उभे आहेत. रामकथाकार, श्रीमद भागवत कथा प्रवक्ते विष्णू महाराज यांच्या अमृतवाणीतून आपण अत्यंत रसाळ भावस्पर्शी अशी विद्वत प्रचूर कथा श्रवण करत आहात. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत गोड दर्जेदार असे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी मी वंदन करतो. मृदंगाचार्याचे भीष्माचार्य इथं बसलेले आहेत नाना. त्यामुळं काय सगळे अशी वारकरी संप्रदायातली गुणी गुणी गोड गोड मंडळी इथं हजर आहेत. खरं म्हणजे आनंदी असल्यामुळे नाही आनंदाची जोडा याने सगळा आनंदी परिवार इथं उपस्थित आहे. परिसरातून अनेक गावातून आलेले सर्व वैष्णव या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या संपूर्ण परिसरात या संपूर्ण विभागामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत करत असून सुद्धा वारकरी संप्रदायाची एक प्रणाली सर्वसामान्य माणसापर्यंत नेऊन पोहोचवणार एक व्यक्तिमत्व आदरणीय तुकारामजी महाराज राठोड तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे वारकरी संप्रदायाची साधना करत असताना जसं वयाचं बंधन नाही तसं यातीचंही बंधन नाही हे त्याने अनुभवाने सिद्ध करून दाखवलंय. अत्यंत बुद्धीने क्षीण असणाऱ्या लोकांनाही वारकरी संप्रदायाची साधना प्रवृत्त करणं असे खूप मोठं असं काम ज्यांच्याद्वारा संपन्न होतंय. पूज्य तुकारामजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दत्ता महाराज सगळे या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, वंदन करतो. आणि मला अजून एक आनंदाची गोष्ट, समाधानाची गोष्ट इथे सांगावी अशी वाटते. माझ्या उजव्या हाताला उभे राहिलेले टाळकरी ही सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू आहे. वारकरी संप्रदायाचं हे उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे
हे लक्षात ठेवा. खरं म्हणजे या मुलांना श्रीनिवास महाराज ज्यांनी जन्म दिलेला आहे त्या आई वडिलांना आणि या मुलांना इथं उभा राहण्याकरता ज्यांनी प्रवृत्त केलंय त्या गुरुजींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. कारण ही काळाची आवश्यकता आहे. आपल्या पाठीमागे काकडा, हरिपाठ, प्रवचन, गाथेवरचं भजन, दिंडीतलं भजन ही साधना चालू राहिली पाहिजे आणि त्याकरता ही आपली परंपरा पुढे चालणं अत्यंत आवश्यक आहे. खरं म्हणजे ही जी मुलं उभी आहेत ना उजव्या बाजूची, ही मुलं भविष्यामध्ये गायक, वादक, कथाकार, कलाकार, कीर्तनकार, प्रवचनकार होतील का नाही हे मी खात्रीने सांगू शकत नाही. ही मुलं प्राध्यापक, इंजिनियर, डॉक्टर, वकील होतील का नाही याचा मला अंदाज नाही. ही मुलं प्रगतशील शेतकरी, उद्योजक, व्यापारी होतील का नाही हे मी नक्की सांगणार नाही. पण हे गोष्ट मात्र मी नक्की सांगतो, कोणती, ही जी मुलं आहेत ना ही मुलं माणसं नक्की होतील. आणि माझं असं स्पष्ट मत आहे, सध्या गरज माणसाची. लोकसंख्या किती असून काय उपयोग आहे? माशेगावची लोकसंख्या 3000, इथं 300 माणसं आहेत. म्हणजे लोकसंख्या किती आहे गावाची? 3000. आणि गावात माणसं किती आहेत? मला किती? अजून आहे का? प्रत्येक गावात लोक राहतात. प्रत्येक गावात लोक राहतात. फार थोड्या गावामध्ये माणसं राहतात. आणि आज माणसाची गरज आहे. ही मुलं माणसं होतील याची 100% खात्री आहे, त्याच्यात काही शंका नाही. अहो ही मुलं आयुष्यामध्ये नसेल एखाद्याचा हात चालत, नसेल एखादा तालात वाजवत, समजा असं मी म्हणतो एखाद्याला निसर्गच नसतो, काय करणार आहात? लक्षात ठेवा, ही मुलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत निर्व्यसनी राहतील. हे काही थोडी बाब आहे का? हे काही थोडं झालं का मला सांगा? माझं असं स्पष्ट मत आहे, जी व्यक्ती आयुष्यात कसलंच व्यसन करत नाही आणि जी व्यक्ती जन्म दिलेल्या आई वडिलाला चांगलं सांभाळते ती व्यक्ती आयुष्यात कधीच अयशस्वी होत नाही. हे लक्षात ठेवा. जीवनात ती व्यक्ती नक्की यशस्वी होते. म्हणून या मुलांचं एक खऱ्या अर्थानं कौतुक आपण जितकं करू तेवढं कमीच आहे. अधिक प्रेरणा याच्यातून इतरांनी सुद्धा जरूर घ्यावी आणि आपल्या आपल्या मुलांना खरं म्हणजे संस्थेमध्ये काय करावं? दाखल करावं. काही लोक म्हणत असतील महाराज आमचं पोरग मापाच्या बाहेर गेलं, आता त्याला कसं काय संस्थेत दाखल करावं? नाताला दाखल करा. काय नाताला दाखल करा. एखादा म्हणत असेल पोराचं पोरग ऐकत नाही, पोरीचं पोरग आणा. पण गरज याची आहे, आवश्यकता याची आहे आणि त्याची आपण दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा एका महत्वाच्या प्रसंगामध्ये आपण उपस्थित आहोत. मी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. शिवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारा यांचा आहे आणि महाराज या अभंगातून मानवी जीवनातील, जीवाच्या जीवनातील अपूर्णता संत कृपेने कशी नष्ट होते, आपल्या जीवनामध्ये झालेल्या संत कृपेचा परिहार इथं देतात. जीवाचं जीवन म्हटलं की अपूर्ण आहे. ऐका, जीवन पूर्ण आहे आणि तो जीव आहे असा या अवनी तलावर एकही जीव नाही. प्रत्येक जीवाच्या जीवनात कोणती तरी अपूर्णता असतेच. जीव म्हटलं की त्याचं जीवन काय आहे? अपूर्ण आहे. कोणती तरी अपूर्णता प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये राहते. ऐका, प्रत्येक जीवाचं जीवन अपूर्ण का आहे याचं सैद्धांतिक उत्तर आहे, महत्वाचं उत्तर आहे. जीवाचं जीवन अपूर्ण का आहे? उत्तर आहे जीव आहे म्हणून. जागे तुम्ही, जीव आहे म्हणून. या शब्दाचा अर्थ जिवंत आहे म्हणून असा नव्हे.
प्रत्येक जीवाचं जीवन अपूर्ण का आहे, तर त्याचं उत्तर आहे जीव आहे म्हणून. म्हणजे काय, जीव दशा शिल्लक आहे म्हणून. जोपर्यंत आपल्याकडे जीव दशा असते, आपण आपल्याला जीव समजत असतो, तोपर्यंत आपलं जीवन अपूर्णच आहे. किती गोड भाषा आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात, आपण आपल्याला जोपर्यंत काहीतरी समजत असतो, हे काहीतरी समजणं हेच अपूर्णतेचं काय आहे, लक्षण आहे. ज्ञानोबारायाची भाषा आहे, आम्ही जहालो आईशी जो म्हणे तो काहीच नव्हे. ज्ञानोबाराय सांगतात, आपण जर स्वतःला काहीतरी झालोय असं समजायला लागलो, तर ठरवायचं हीच आपल्या जीवनातली काय आहे, अपूर्णता आहे. ऐका, आपण आपल्याला काहीतरी समजणं म्हणजे आपण आपल्याला उपाधीनं युक्त समजणं, आणि उपाधीनं युक्त राहणं हे तर अपूर्णतेचं शुद्ध लक्षण आहे. जोपर्यंत जीवनामध्ये उपाधी असते, तोपर्यंत जीवनातली अपूर्णता कधीच नष्ट होत नसते. उपाधीच्या पलीकडे जाणं हेच अपूर्णतेला काय आहे, संपवणं आहे. स्वतःला आपण काहीतरी समजणं ही आपल्या जीवनातली अपूर्णता आहे. आणि दुर्दैव हे आहे, आपण नेहमी करता स्वतःला काहीतरी समजतच असतो. आपल्याला असं वाटत असतं आपण कोणत्या तरी गावाचा आहे, कोणत्या तरी नावाचा, कोणत्या तरी देहाचा, कोणत्या तरी जातीचा, कोणत्या तरी पंथाचा, कोणत्या तरी धर्माचा, कोणत्या तरी एखाद्या विशिष्ट गुणानं आपण आपल्याला युक्त करत असतो. स्वतःला आपण काहीतरी समजणं हेच आपल्या जीवनातल्या अपूर्णतेचं लक्षण आहे. ऐका, जीवनामध्ये काहीतरी असावं, काहीतरी असावं आणि मग जरूर समजावं, आमची काही तक्रार नाही. पण काहीच नसताना सुद्धा समजतात, ही केवढी खंत आहे, ही केवढी खंत आहे. बघा, तो एखाद्या लग्नाचा समारंभ असतो, लग्न समारंभ असतो, आणि ते गेट मधून लोक असे आतमध्ये येत असतात, असे आत येत असतात. तो माईक हातामध्ये घेतलेला मनुष्य त्यांचं स्वागत करीत असतो. तो प्रत्येकाचं स्वागत करत असतो. त्याच्या नजरेतून एक माणूस सुद्धा सुटत नाही. काय कावळ्याची नजर हो, व्यवस्थित कोणाला सुटू देत नाही. तो प्रत्येकाचं स्वागत करीत असतो. आणि तसं स्वागत करत नाही, काहीतरी लावूनच स्वागत करतो. काहीतरी लावूनच, काहीतरी पद लावत असतो, काहीतरी उपाधी लावत असतो. सगळी पद, सगळ्या उपाध्या संपल्या की मग त्याच्याकडे काही ठराविक पद असतात. मग आणि मग तो म्हणत असतो, मग त्याच्याकडे पद असत सामाजिक कार्यकर्ते. काहीच नसलं की हे लावून टाकायचं, सामाजिक कार्यकर्ते. अक्षरशः त्याने गावात कोणाचंच लग्न जमू दिलेले नसतं. हा पट्ट्या त्यांना म्हणतो सामाजिक कार्यकर्ते. आता तो शब्द जर बऱ्याच वेळेला येऊ लागला तर त्याला ही लाज वाटते. द्विरुक्ती दोष किती वेळा नको वाटत. मग त्याच्याकडे दुसरा शब्द असतो प्रगतशील बागायतदार. प्रगतशील बागायतदार 7 एकरामध्ये 125 टन ऊस काढतो. हा पट्ट्या म्हणतो प्रगतशील बागायतदार. का आपल्या पुढे हे विधान केलंय, एवढेच करता केलंय की आम्ही काहीतरी लावतच असतो. ऐका, स्वतःला आम्ही काहीतरी समजतच असतो. जोपर्यंत आपण स्वतःला काहीतरी समजत असतो, तोपर्यंत आपलं जीवन अपूर्णच आहे, अपूर्णच आहे. ऐका, कधीतरी जीवनात आपण काहीच नाही या सिद्धांतावर जीवन आलं पाहिजे. काहीच
नव्हे नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्रह्मचारी न ग्रहीव नसतो. ऐका, मी काहीच नाही या सिद्धांतावर जीवन यावं, त्याच्यानंतर मी काहीतरी आहे या सिद्धांतावर यावं, आणि त्याच्यानंतर मी सगळंच आहे या सिद्धांतावर यावं. म्हणजे सुरुवातीला काय कळावं? मी काहीच नाही. नंतर काय कळावं? मी काहीतरी आहे. आणि नंतर काय कळावं? मी सगळंच आहे. अगदी सोपं सोपं करायचं ठरलं, अवघड येतच नाही आपल्याला. सुरुवातीला मी काहीच नाही प्रमाण दिलं, काहीच मी नव्हे. नंतर काय कळावं? मी काहीतरी आहे, मी वासुदेव नंतर कळावं. आणि शेवटी काय कळावं? सर्वं खल्विदं ब्रह्म. मी ब्रह्म नाही, सगळं ब्रह्म आहे. अगदी अलीकडच्या लोकशाहीच्या भाषेत जर सांगायचं ठरलं ना, सुरुवातीला हे कळावं नोबडी, नंतर हे कळावं समबडी, आणि नंतर हे कळावं एव्हरीबडी. नोबडी, समबडी, एव्हरीबडी, अशा टप्प्याटप्प्यानं जीवनाचा काय झाला पाहिजे, प्रवास झाला पाहिजे. थोडं लक्ष द्या. एक कीर्तनात असं असतं, एवढं ध्यानात आलं तरी पुष्कळ झालं. मुद्दा इतकाच आहे. मुद्दा आपला हा आहे की स्वतःला काहीतरी समजणं हीच आपल्या जीवनातली काय आहे? अपूर्णता आहे. आणि ऐका, ही अपूर्णता निर्माण केली कोणी? आपला आपण. बांधलेला गळा माझा मीच झालो शत्रू. ऐका, ही अपूर्णता आपल्या जीवनातली दुसऱ्यानं कोणी निर्माण केलेली नाही. तुम्ही लक्ष देताय म्हणून अजून एक सोपं वाक्य करतो. जीवाच्या जीवनामध्ये जी अपूर्णता आहे ती असलेली अपूर्णता आहे. ती असलेली अपूर्णता आहे का त्यानं समजलेली अपूर्णता आहे? समजलेली आहे, असलेली नाही, समजलेली आहे. ऐका, आणि म्हणून आमचे वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय गुरुदेव घुले बाबा पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, गोड ते म्हणायचे, गोवा परमार्थ यशस्वी कधी आणि संसार यशस्वी कधी? ऐका, ते उत्तर द्यायचे, संसार यशस्वी कधी? समजून घेतलं की संसार यशस्वी, आणि समजूत बदलली की परमार्थ यशस्वी. परमार्थात आल्यानंतर समजूत बदलली पाहिजे आणि संसारात समजून घेतलं पाहिजे. एकमेकाला समजून घेणे याचं नाव सुखी संसार. सुखी संसार. समजा 5:30 मालक घरी येत असतात, 5ला ड्युटी संपल्यानंतर, आणि एखाद्या दिवशी समजा 9 वाजेपर्यंत आलेच नाही, तर सौभाग्यवतीने समजून घ्यावं, येता येता कीर्तनाला थांबले असतील असं समजून घ्यावं ना. तिनं हे काहीच न विचारता जर तिनं जर सुरू केलं तर हा म्हणतो मी चांगलं कीर्तनाला थांबलो होतो, आणि कीर्तन ऐकलेलं सुद्धा हिला पटत नाही. मग ते लक्षात ठेवा, सकाळी 8:30 वाजता ड्युटीला जायचंय, 8:20ला डबा तयार असतो, पण 8:20ला जर डबा तयार नाहीच झाला तर यानं समजून घेतलं पाहिजे पीठ नसल्यामुळं, काल गावातला डीपी बंद होता, लाईट नसल्यामुळं, दळणच नव्हतं, पीठच नव्हतं, त्यामुळे वेळ लागला असेल. लक्षात ठेवा, एकमेकाला समजून घेतलं की संसार सुखाचा होतो, यशस्वी होतो. लक्षात ठेवा, यशस्वी समजून घेणे, बाकी काहीच नाही. कोणत्याही माणसाची तुम्ही खाजगीत गाठ घ्या, कशी खाजगीत गाठ घ्या, आणि त्यांना विचारा. तो म्हणतो काय सांगावं महाराज, हे माझं काय समजूनच घेत नाही हो. समजून घेत कोणत्याही. आता तुम्ही सगळे त्या सुद्धा म्हणतात काय करता महाराज, मी एवढं त्यांना सांगते पण ते काय समजूनच घेत. म्हणजे आलं कुठं? समजून घेण्यावर. समजून घेतलं पाहिजे हो. प्रकृती बरी नाही, तब्येत बरी नाही, प्रकृती बरी नाही, चांगली नाही म्हटल्यानंतर इथं 25 कीर्तनकार हजर असताना सुद्धा समजून न घेतल्याचं समजून घेणं फार गरजेचं आहे. समजून घेतलं संसार यशस्वी, आणि समजूत बदलली की परमार्थ यशस्वी. सांगायचे ते पुढं तर ऐका, समजूत बदलली पाहिजे.
आपण आपल्या जीवनात जी अपूर्णता निर्माण झाली आहे हे दुसऱ्याने कोणी केलेले नाही, हे आपणच केलेले, आपणच निर्माण केलेले आहे. आपल्या जीवनातल्या अपूर्णतेला जबाबदार आपण आहोत हे लक्षात ठेवा. आपण आहोत. हे तुम्हाला मीठ माहित असेल. मीठ मीठ विहिरीच्या पाण्यापासून बनवतात का बोरच्या पाण्यापासून बनवतात? समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवतात. माहिती आहे तुम्हाला सगळं. तर ते भरती येते, भरती पौर्णिमेला भरती येते, समुद्र असा पसरतो आणि मग पुन्हा ओहटी येते. ओहटीच्या वेळेस तो मागे जातो. लक्षात ठेवा, तो मागे गेल्यानंतर जेव्हा भरती आलेली असते तेव्हा समुद्राच्या काठावरती ज्या खाड्या असतात, कोण खाडे असतात, त्या खाड्यामध्ये ते पाणी येतं आणि ओहटीच्या वेळेस मग समुद्र मागे जातो. पण खाडीमध्ये आलेलं जे पाणी आहे ना ते त्या खाडीमध्ये काय करतं, थांबलं जातं आणि मग त्या पाण्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्याच्यापासून काय बनवलं जातं, मीठ बनवलं जातं. वास्तविक पाहता मीठ बनलं कशाचं, पाण्याचं. कोणत्या पाण्याचं, समुद्राच्या. कोणतरी समुद्राच्या म्हणते, कोणतरी खाडीच्या म्हणते. यांना माहित आहे दोन्हीतले एक उत्तर पक्क आहे. ऐका, समुद्राच्या पाण्याचं मीठ बनलं का खाडीतल्या पाण्याचं? खाडीतल्या पाण्याचं मीठ बनलं. पण वास्तविक पाहता खाडीतलं जे पाणी आहे ते पाणी सुद्धा मूळ कोण आहे, समुद्रच आहे. मग मीठ बनलं कशाचं, आता मला समुद्राचं. खरं म्हणजे कीर्तन होईपर्यंत तरी एका पक्षात राहिलं पाहिजे. ऐका, मग त्याचं मीठ बनलं गेलं. मुळात ते काय आहे, पाणीच आहे. मुळात तो कोण आहे, समुद्रच आहे. पण त्या खाडीतल्या पाण्याचं मीठ बनलं गेलं. बघा, मग त्याला एक विशिष्ट आकार आला, विशिष्ट त्याला नाव आलं, बरोबर. आणि मग नंतर त्या रेल्वेचा ट्रॅक लागला जातो आणि ते जे मीठ आहे ना ते बोगीमध्ये भरलं जातं, बोगीमध्ये भरलं जातं. वास्तविक पाहता ते मीठ मीठ नसून ते काय आहे, समुद्रच आहे, पाणीच आहे, समुद्र आहे. पण त्याला भरलं कशात, तिथून मग पुन्हा स्टेशनवर आल्यानंतर मग ट्रका लागतात आणि नंतर त्याला कशात भरलं जातं, ट्रक मध्ये भरलं जातं. कोणाला, समुद्राला. समुद्र ट्रकात भरलं जातं. नंतर पुन्हा तेच किराणा दुकानामध्ये पोत्यात येत. कोण, कोणतरी पाणी म्हणा, कोणतरी मीठ म्हणा, बरोबर. आता आहे का, नंतर पुढे तेच वजनात येत. वजनात, मापात 5 किलो द्या, 4 किलो द्या, बरोबर. वास्तविक पाहता ते आहे मूळ कोण, समुद्र. मापात आला, वजनात आला. नंतर बरणीत येतो. बरणीच म्हणते. मीठ कुठे ठेवतात, आई साहेब, बरणीमध्ये, बरोबर. आता ऐका, नंतर किती किती संकोचित झाला बघा. मुळात ते आहे कोण, घरी मग महाराज आलेले असतात गावात कीर्तनाला. महाराज जेवायला काय करायचं, काय नाही, ज्वारीची भाकरी करा, हिरव्या मिरच्याचा ठेचा करा, बस, बाकी काय ना. तेच खाल्लं की नाही ना. आणि मग गरम गरम भाकरी केल्या जातात आणि मग ते ठेचा करण्याकरता ते तापलेला तवा, त्या तव्यामध्ये चांगल्या तिखट हिरव्या मिरच्या ते बिचारी टाकते आणि मुठभर, बरोबर. कोण आहे ते, आणि असं भासते म्हणतात. कोणाला, असं भासते. हो, कोणाबरोबर भासते, भाजले ना मिरची बरोबर, ते भाजलेलं सगळे. आता मग ठसका लागतोय, बेजारी होते, पण आता काय करतो भाजल्यावर, बरोबर. तेवढ्यावर बाई थांबत नाही, नंतर खाली काढते पाटांवर वटा.
याच्यामध्ये घेऊन त्याला त्या मिरचीच्या बरोबर चांगला रगडते. कोणाबरोबर? कोणाबरोबर? मिरची बरोबर. कोणत्या? हिरव्या तिखट म्हणा की, मला माहित नाही नेमके कसे आहेत ते. असं रगडते महाराज. किती बेजारी हो, किती बेजारी. कोणाची? काय कमाल आहे. अहो हे काय मी समुद्राचं सांगतोय काय? कोणाची बेजारी आहे? मिठाची. काय राव, मिठाचं सांगतोय होय मी. हे कीर्तन चालू असताना कीर्तन आपल्यासाठी चाललंय असं वाटत नाही का तुम्हाला? अहो हे मिठाचं बी नाही सांगत, समुद्राचं बी नाही सांगत. हे आपलं चाललंय ना. हिरव्या मिरचीच्या बरोबर भाजलं जात, पुन्हा रगडलं जात. किती बेजारी. लक्षात ठेवा. ऐका, ही सगळी अवनती, ही सगळी अपूर्णता का त्या समुद्राला सोसावी लागली, का सहन करावी लागली? वास्तविक पाहता तो अथांग आहे, विशाल आहे, पण तरी सुद्धा त्याला ट्रक मध्ये, बोगीमध्ये, पोत्यामध्ये, मापामध्ये, पिशवीमध्ये, बरणीमध्ये, तव्यामध्ये यावं लागलं. याचं एकच कारण आहे, त्यानं आपल्या मूळ अथांग जलाशयाला सोडलं म्हणून. जागेत की कोणत्या पाण्याचं मीठ बनलं गेलं? जे खाडीत आलं, खाडीत थांबलं त्याच. आपल्या अथांग जलाशयाला, आपल्या मूळ स्वरूपाला त्यानं सोडलं. त्याचा परिणाम त्याच्या समोर ही सगळी अपूर्णता त्याला सोसावी लागली, सहन करावी लागली. जरा ऐका, आपल्या मूळ शुद्ध अथांग विस्तीर्ण स्वरूपाला जेव्हा आपण सोडतो आणि खाडीचा आधार घेतो, ज्यानं खाडीचा आधार घेतला, थोडं सोपं चांगलं हलकं वाक्य करतो, ज्यानं खाडीचा नाद केला त्याला हे सगळं सोसावं लागलं. कोणाला? ज्यानं खाडीत थांबलं. माझी हात जोडून विनंती आहे, जास्त खाडीचा नाद करू नका. काय कमाल आहे. खाडी कळते का नाही? तुम्ही डोक्यात दुसरं काही घेऊ नका. खाड्या 3 सांगतो. एक खाडी आहे माया, दुसरी एक खाडी आहे कल्पना विद्या, आणि तिसरी एक खाडी आहे माझे माझे. या 3 खाड्या आहेत. माया या खाडीचा ज्यानं स्वीकार केला त्याला ईश्वर बनावं लागलं. कल्पना विद्या या खाडीचा ज्यानं स्वीकार केला त्याला जीव बनावं लागलं. आणि माझे माझे या खाडीचा ज्यानं स्वीकार केला त्याला बद्ध बनावं लागलं. विठ्ठल मुक्त होता परिहेवनी छंद बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. आपल्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, जीवाच्या जीवनामध्ये निर्माण झालेली अपूर्णता इतराने निर्माण केलेली नाही. पहिली गोष्ट ती त्याने स्वतःच निर्माण केलेली आहे. आपण स्वतः निर्माण केलेली आहे, लक्षात ठेवा. आणि ती त्याची काय आहे? समजूत आहे, समजूत. आणि म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर समजूत बदलली पाहिजे.
समजूत बदलणं अत्यंत गरजेचं आहे. गुरुवर्य घुले बाबा म्हणायचे, बुवा समजूत बदलली की परमार्थ यशस्वी. कसं आहे, हे सगळं जग खरं आहे का खोटं आहे? बोला ना. बरोबर आहे. कसं आहे, बोला की खोट आहे. आता खरं सांगा, हे जग तुम्हाला खरं वाटतंय का खोटं वाटतंय? वाटतंय कसं? खरं वाटतं. बघा दोन्ही उत्तर त्यांनी दिली, अगदी बरोबर आहे. मुळात जग आहे कसं? खोटं. पण तुम्हाला वाटतंय कसं? खरं. परमार्थ म्हणजे काय बुवा सांगायचे तर, हे खोट असलेलं जग आम्हाला कसं वाटतंय? खरं वाटतंय. बस ज्या दिवशी हे जग खोटं वाटायला लागेल, झाला परमार्थ. समजा परमार्थ. समजूत बदलली पाहिजे. जगाविषयीची आमची जी समज आहे हे खरं आहे म्हणून, ज्या दिवशी खोटं आहे असं वाटेल त्या दिवशी परमार्थ यशस्वी. त्या दिवशी परमार्थ यशस्वी होऊ शकतो. अर्थ इतकाच आहे, जीवाच्या जीवनामध्ये अपूर्णता आहे, ती स्वतः निर्माण केलेली आहे. अपूर्णतेचे प्रकार दोन आहेत, एक संसारातली अपूर्णता आणि दुसरी परमार्थातली अपूर्णता. मायबाप, संसारातली अपूर्णता कधीच पूर्ण होत नाही. आतापर्यंत कोणाच्याच संसारातली अपूर्णता पूर्ण झालेली नाही. माझ्या संसारात आता कसलीच अपूर्णता राहिलेली नाही असं म्हणणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही. ऐका, या विश्वामध्ये दोनच लोक असे आहेत की त्यांच्या जीवनात कसलीच अपूर्णता नाही. असे दोनच लोक आहेत. त्याच्यातला एक आहे जीवनमुक्त महात्मा. जीवनमुक्त, जेवणमुक्त नव्हे बरं, जीवनमुक्त महात्मा. त्याच्या जीवनात कसलीच अपूर्णता नाही. का अपूर्णता नाही? उत्तर देतो, त्याला जगत शिल्लक राहिलेलं नाही. अपूर्णतेचा प्रश्न येतोच कुठं? जननो हे जनार्दन. किंवा जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले तुझे नवीन. ही त्याची स्थिती आहे. त्याच्या दृष्टीने जग शिल्लक राहिलेलं नाही. केवळ परमात्माच हा त्याच्या अनुभूतीचा विषय असतो. आणि म्हणून जीवनमुक्त महात्म्याच्या जीवनात कसलीच अपूर्णता नाही. आता अजून एक आहे बघा, त्याच्याही जीवनात अपूर्णता नसते. त्याचं नाव आहे मूर्ख माणूस. त्याच्या जीवनात कशी काय अपूर्णता नसते? त्याचं काय कारण? कारण फार सोपं आहे, मूर्ख आहे म्हणून. मूर्खच आहे तर काही विशेष नाही की हो. माझा मुद्दा इतकाच आहे, हे दोन जर सोडले तर प्रत्येकाच्या जीवनात काय आहे? अपूर्णता. मग संसारातली अपूर्णता वेगळी आणि परमार्थातली अपूर्णता वेगळी. संसारातली अपूर्णता कधीही नष्ट होत नाही. ज्याच्यातली अपूर्णता कधी संपतच नसते त्याला संसार म्हणा, आणि ज्याच्यातली अपूर्णता अचूक प्रयत्नाच्या द्वारा आणि श्री गुरु अथवा भगवत कृपेनं नष्ट होते त्याला परमार्थ म्हणा. ज्याच्यातली अपूर्णता नाहीशी होते त्याचं नाव परमार्थ, आणि ज्याच्यातली अपूर्णता कधी संपतच नाही त्याचं नाव संसार. कधीच संपत नाही. आणि म्हणून मायबाप, तुम्ही आणि आपण संसारातली अपूर्णता घालवण्यासाठी आपल्या आयुष्याची राख रांगोळी करू नये. कारण अजून कोणाच्या जीवनातली अपूर्णता संपली नाही. आपण कशाला उगा बीच में मेरा चांदबाई मध्ये कशाला शिरायचं? कारण नसतं. ऐका, मग राहिला काय विषय? परमार्थ. परमार्थातली अपूर्णता मात्र घालवलीच पाहिजे. मग परमार्थातली अपूर्णता कोणती आहे? ऐका, संसारातली अपूर्णता सांगतो. जीवनामध्ये पैसा नसणं संसारातली अपूर्णता आहे. मान नसणं संसारातली अपूर्णता आहे. धन नसणं, अर्थात अन्न मान धन याची अडचण असणं ही संसारातली काय आहे? अपूर्णता. ही संसारातली अपूर्णता प्रारब्धाच्या अनुकूलतेने जाईल. पण ऐका,
परमार्थातली अपूर्णता आपण घालवली पाहिजे. आणि परमार्थातली अपूर्णता ती आहे कोणती? स्वतःला आपल्या जीवनात विकार शिल्लक राहणं, दोष शिल्लक राहणं, अज्ञान शिल्लक राहणं, द्वैत शिल्लक राहणं, हेच परमार्थातलं दैन्य आहे. हीच परमार्थातली काय आहे? अपूर्णता आहे. कधीतरी आपल्या जीवनात भगवत कृपा व्हावी आणि परमार्थातली अपूर्णता संपली पाहिजे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव फुले बाबा असं म्हणायचे, संसार करणारा माणूस, ऐका, एखादा परमार्थ करणारा माणूस संसारानं गरीब असला तरी चालेल, पण बोधानं श्रीमंत असलाच पाहिजे. हे त्यांचं वाक्य होतं. तो बोधानं श्रीमंत असला पाहिजे. ती श्रीमंती त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून परमार्थातली अपूर्णता एक तर देवाच्या कृपेनं नष्ट होते आणि दुसरी गोष्ट श्री गुरुच्या संताच्या कृपेनं नष्ट होते. तुकोबाराय सांगतात, पांडुरंगे सत्य निरसोनी संदेह बुद्धिभेद जीव शिवा शेज रचिली आनंदे अवतारे पर्यारोहण. संदेह निरसोनी बुद्धिभेद निरसोनी पांडुरंगे सत्य अनुग्रह केला. संदेह संपणं, बुद्धिभेद नष्ट होणं, हीच खऱ्या अर्थाने अपूर्णता नष्ट होणं आहे. एक तर देवाची कृपा व्हावी लागते, मग जीवनातली परमार्थातली अपूर्णता जाते. आणि दुसरी गोष्ट श्री गुरुची कृपा झाली, संत कृपा झाली की मग जीवनातली अपूर्णता नष्ट होते. संतांच्या कृपेने आपल्या जीवनातली जी अपूर्णता नष्ट झाली ती कशी नष्ट झाली याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात हरली चिंता सदैव आता यावरी तुकोबाराय सांगतात, दैने गेले चिंता हरली, आता मी भाग्यवान सदैव दैववान झालेलो आहोत. आपण अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये प्रवेश केलेला आहे. लोकांना थोडासा धीर येतो. महाराज तिसऱ्या चरणात आले, पण तिसऱ्या चरणातून महाराज पहिल्या चरणात बी येऊ शकतो काय? कोणी फौजदारी करीत नाही. दैन्य गेले हरली चिंता, काय 18व्या अध्यायात ज्ञानोबाराय गुरु बोलतात, ज्ञानोबाराय सांगतात, कै सत्व शुद्धी सहाकारे गुरु कृपामृत तुषारे सासिन्नले बोधे ओसरे द्वैत दैन्य, द्वैत रूपी दैन्य. ऐका, हे परिस्थितीचं दारिद्र्य राहिले तरी राहू दे हो,
एखाद्या वेळेस ते प्रारब्धाच्या अनुकूलतेने नष्ट होईल, ऐका, पण मानसिक दारिद्र्य मात्र भयानक आहे. कधीतरी आपल्या जीवनातलं ते मानसिक दारिद्र्य गेलं पाहिजे, ते संपलं पाहिजे. आणि त्याच्याकरिता द्वैत रूपी दैन्य नष्ट होण्याकरता संत कृपा, श्री गुरु कृपा झाल्याशिवाय द्वैत नष्ट होत नाही. कसं असतं, जोपर्यंत जीवनात द्वैत शिल्लक आहे तोपर्यंत जीवनात भय शिल्लक आहे. आणि मग भय आहे तोपर्यंत मग दुःखच आहे. द्वैत गेल्याशिवाय भय नष्ट होत नाही. द्वैत आहे तोपर्यंत भय आहे. ज्ञानोबरायचं बोलणं आहे, तुझे जवळ घडे तव तव संसार भय जोडे, हे तव आपुलेनी तोंडे बोलती वेद. किती गोड बोलत ही ओळी वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु शांताराम महाराज गुरुजी कोड सांगायचे असं म्हणतात. ते म्हणायचे ही ओळी म्हणताना, ते श्लेष करायचे, श्लेष ही ओळी म्हणताना ते म्हणायचे, तुझे जवळ घडे तव तव संसार भय आणि जोडे. काय नाही कशी डोक्यात, बरं सोपं कळत. आता मी बोलतो तिकडे लक्ष द्या, मग कळत तुम्हाला. ते म्हणायचे, तुझे जवळ घडे तव तव संसार भय आणि जोडे. जोडे गोड गोड अर्थ इतकाच आहे. द्वैत नष्ट झाल्याशिवाय भीती नष्ट होत नाही, आणि संत कृपा झाल्याशिवाय जीवनातलं द्वैत रूपी दैन्य जात नाही. तुकोबाराय सांगतात, संतांची कृपा आमच्या जीवनावर झाली, आमच्या जीवनातलं दैन्य गेले, दैन्य संपलं, दैन्य संपलं. हरली चिंता, चिंताही राहिली नाही. ऐका, कोणती चिंता असते हो? चिंता कशाची असते? चिंतेचे दोन प्रकार आहेत, तीन करता येतील, भौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक. भगवान कृष्ण कन्हैयाचं गोकुळात आगमन झालं आणि गोकुळातली ही तिन्ही प्रकारची चिंता संपली. प्रमाण सांगू फक्त, तिन्ही प्रकारची चिंता संपली. भौतिक चिंता कोणती? पैसा नसणं. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळात आले आणि गोकुळातली भौतिक चिंता संपली. घरोघरी झाला दैन्य दारिद्र्यास. आता पुन्हा आणखीन चिंता कोणती होती? आदिदैविक चिंता. आदिदैविक चिंता सुद्धा राहिली नाही. चिंता ती पळाली गोकुळाबाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी. आधी भौतिक गेली, आधी दैविक गेली, आता कोणती राहिली? आध्यात्मिक. आध्यात्मिक चिंता कोणती? अज्ञान जीवनात असणं ही आध्यात्मिक चिंता. भगवान कृष्ण कन्हैयाच्या गोकुळात आगमनाचा परिणाम लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. केली वाचून जप तपे. अर्थ इतकाच आहे. इथं आपण दोन प्रकारात करू वर्गीकरण. चिंता, दोन प्रकारची माणसं समाजात आहे. एक आहे साधकाचा वर्ग आणि एक आहे संसारिकाचा वर्ग. संसारिकाला काळजी कशाची असते? संसारिकाला चिंता कशाची असते? भोगाची. भोग कसे मिळतील, भोग कसे मिळतील. आणि साधकाला चिंता असते मोक्षाची. तर आता ऐका, इथं हरली चिंता म्हणजे कोणती? दोन्ही हरली ना. भोगाचीही चिंता राहिली नाही आणि मोक्षाचीही चिंता राहिली नाही. भोगाची चिंता कशी राहिली नाही? तुकोबारायची कितीतरी प्रमाण आहे. भोगावरी आम्ही घातला मरण आणि येणे, भोगी झाला त्याग, किती गाता पांडुरंग इंद्रियाचा लाग, आमावरणी चुकला. चला भोगे रोगा जोडून या दिले आणि कारूची ते हो का आता सकाळपासून. भोगाची चिंता संपली. पुढे राहिलं काय? मोक्ष. त्याची तरी कुठे चिंता आहे? मोक्ष आम्हा घरी, मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मोक्ष सुख हानू. हे तुकोबाराने म्हणायचं बरं का. मुद्दा इतकाच आहे. काय आहे? गोड बोलतात ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय सांगतात, वैष्णवाच्या, साधकाच्या, भगवत भक्ताच्या जीवनात आता भोगाची चिंता नाही आणि मोक्षाची चिंता नाही. भोगालाही ओलांडले आणि मोक्षालाही ओलांडले. हरली चिंता. भोगाची संपली, मोक्षाची संपली. त्याच्यात सगळं वर्गीकरण आलंय. ज्ञानोबाराय सांगतात, जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्याची कुळे. अजून सांगतो, ज्ञानोबाराय सांगतात की जे
आत्मसुखाची गोडी या विटे जो का सकळ विषया जयाची ठाई इंद्रिया मान नाही. ऐका ज्ञानोबारायची भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात श्री गुरु संत यांच्याशी इतकं जीवन समर्पित केलं, इतकं जीवन समर्पित केलंय. ज्ञानोबाराय सांगतात श्री गुरुच्या एका पायातली चप्पल वाहन माझं शरीर करेन, दुसऱ्या पायातली चप्पल वाहन म्हणून माझा प्राण ठेवेल. हे झालं. मग त्यांना ओळायचं काय पुढं? कोणी सांगतो ज्ञानोबाराय सांगतात माझे तन आणि प्राण या दोन्ही पाववा देवो श्री चरण करू भोग मोक्ष निंबलोन पायात आहे. भोग मोक्ष निंबलोन पायात आहे. भोग आणि मोक्ष त्यांच्यावर ओळून फेकून देऊ. त्याच्या पलीकडे आमचं जीवन गेलेलं आहे. आता आम्हाला भोगाचीही चिंता राहिली नाही आणि मोक्षाचीही चिंता राहिलेली नाही. दैने गेले हरणी चिंता सदैवाता यावरी आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आमचं जीवन भाग्यवान आहे कारण संत कृपा आमच्या जीवनावर झाली. ही झालेली संत कृपा कशी झाली याची प्रक्रिया तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात हाती ठेवा. हाती ठेवा तिला सेवा न करिता. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात संतांनी जी कृपा केली ना ती कृपा अवचिताची अचानक अनाहूतपणे त्यांनी आमच्या जीवनावर काय केली? कृपा केली. अवचिताची हाती ठेवा. ठेवा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, ठेवा शब्दाचा अर्थ आहे बोध, ठेवा शब्दाचा आहे कृपा. कृपा बोध ज्ञान त्यांनी अचानकपणे आम्हाला दिलं. आणि पुढे एक महत्वाचा शब्द टाकलाय सेवा न करिता. सेवा न करिता ठेवा अवचिताची हाती दिला. सेवा न करिता ठेवा अवचिताची हाती दिला. ठेवा म्हणजे ज्ञान, सेवा न करिता ज्ञान अवचिताची हाती दिला. सेवा न करिता बोध अवचिताची हाती दिला. सेवा न करिता कृपा अवचिताची हाती दिला. म्हणजे काय? म्हणजे या पहिल्या चरणातून आपल्या हे लक्षात आलंय की तुकोबाराय सांगतात संतांनी आमच्यावर जी कृपा केली ती कृपा सेवा न करिता केली. आता इथं अडचण आहे. सेवा न करता संत कृपा करतात का? आणि जर सेवा न करता संत कृपा करत असतील तर मग आमच्यावर का करत? आम्ही काय घोड मारले? आम्ही काय वाईट केलं त्यांचं सांगा ना. मग सेवा न करिता संत कृपा करतात असं जर तुकोबारायचं म्हणणं असेल तर ते संत आमच्यावर कृपा का करत नाहीत? आणि ज्या अर्थी आमच्यावर कृपा करत नाहीत त्या अर्थी तुकोबारायचं हे म्हणणं कुठं म्हणायला आपल्या तोंडात कुठे दात? ऐका, सेवा न करता संत कृपा करतीलच कशी हो? शक्य आहे का? कितीतरी प्रमाण आहेत आपल्याकडे, कित्येक तरी प्रमाणाचा विचार आपण घ्या. ऐका, ज्ञानोबारायची भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात
जर आत्मज्ञान या घरात प्रवेश करायचा असेल, आत्मज्ञान या घरामध्ये प्रवेश करायचा असेल, घरामध्ये प्रवेश करताना खिडकीतून करतात का सांदीतून करतात हो? दाराची सोयी, भिंती सवे डोई फोडू नये. ऐका, घरामध्ये प्रवेश करायचा असेल तर दारातूनच प्रवेश करावा लागेल ना. त्याकरता उंबरा आत ओलांडूनच यावं लागेल. बरोबर आहे. शुद्ध आत्मज्ञान या घरामध्ये जर आपला प्रवेश व्हावा असं वाटत असेल, शुद्ध आत्मज्ञान आपल्याला जीवनामध्ये मिळावं असं जर वाटत असेल, बोध प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल, तर ज्ञानोबरायाची भाषा आहे, त्याकरता उंबरा ओलांडूनच आत यायचंय. पण मग तो उंबरा कोणता आहे? ज्ञानोबराय सांगतात, तेत सेवा हा दारवंठा. सांगा सुरुवात काय? जेत ज्ञानाचा कुरुठा. ते खरंच ध्यानात येत नव्हतं बरं का. जेत ज्ञानाचा कुरुठा, तेत सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. अर्थ इतकाच आहे, आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरिता, बोधाच्या प्राप्तीकरिता, कृपा जीवनामध्ये होण्याकरता काय केलं पाहिजे? तिथं सेवा केलीच पाहिजे. काय अजून ओळी आपल्याला? तरी संताया भजावे. ते ज्ञान पैगान जरी मन्यात आणावे, भजावे सर्वस्वीची. इथं भजावे या शब्दाला अंडरलाईन करायची. अंडरलाईन म्हणजे लाल पेन 2 रेगा ओढायची. भजावे, भजत सेवाया. भजावे शब्दाचा अर्थ काय? सेवा. सेवा. ते ज्ञान पैगा बरवे जरी मन्याती. बरवे हे महत्वाचं आहे. पुन्हा बरवे असं बरवे ज्ञान, योग्य ज्ञान, आत्मज्ञान, तत्वज्ञान जीवनामध्ये प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. सर्वस्वान संताची काय करावी लागेल? सेवाच करावी लागेल. जर ज्ञानाच्या घरामध्ये प्रवेश करावा असं वाटत असेल, तर सेवेचा दारवंठा ओलांडूनच आत जावं लागेल. दोन्ही वय झाल्या म्हणजे या दोन्हीतून सिद्ध काय झालंय? सेवेशिवाय ज्ञान मिळतच नाही. त्याकरता अगोदर काय केली पाहिजे? सेवाच केली पाहिजे. आणि गंमत आहे, आजच्या चिंतनात तुकोबाराय तर सांगतात, सेवा न करिता हाती ठेवा दिला. सेवा न करता कस काय ज्ञान मिळतंय? ज्ञानोबाराय तर सांगतात, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ज्ञानोबाराय सांगतात, तेच सेवा हा दारवंठा. किंवा आता तुमचे म्हणण्याप्रमाणे चालू आहे. चला, तुम्ही सांगतच होते ओवी. ज्ञानोबाराय बोलतात, किती गोड बोलतात. त्या श्लोकावर किती छान बोलतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. मग उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिनः. पुढचा विषय थोडा नंतर विचारात घेऊ. कशात? श्री गुरूंची कृपा व्हावी
त्याने ज्ञान आपल्याला सांगावं, त्यांच्या ज्ञानाचा बोध आपल्या जीवनामध्ये व्हावा असं वाटत असेल तर काय काय केलं पाहिजे? भगवान सांगतात पहिलं काय केलं पाहिजे? तद्विधी प्रणिपातेन. पहिलं काय करा? त्यांना नमस्कार करा. नंतर काय करा? परिप्रश्नेन. आणि नंतर सेवया. सेवया म्हणजे ते दुधात टाकून सेवया म्हणजे सेवा. सेवा हे लक्षात ठेवा. काय गंमत अशी आहे, क्रम कसा दिलाय बघा. श्रीमद भगवद्गीतेचा क्रम बघा आणि ज्ञानोबरायांचा क्रम बघा. गीतेने क्रम असा दिलाय, प्रणिपातेन नमस्कार करा, नंतर परिप्रश्नेन प्रश्न विचारा, नंतर सेवा करा. ज्ञानोबरायांना हे थोडं खटकलं असेल. ज्ञानोबरायांनी क्रम बदलला बघा. ज्ञानोबराय म्हणतायत तसं नाही करायचं. अगोदर नमस्कार करायचा, नंतर सेवा करायची, आणि सेवेनं ते प्रसन्न झालेले पाहून हळुवारपणे त्यांची प्रसन्नता पाहून अलगद हळुवार मग त्यांना काय करा? प्रश्न विचारा. त्यांची प्रसन्नता पाहून. कळलं नाही का तुम्हाला? मग थोडं मराठीत सांगू का? त्यांचा मूड आहे का हे बघू. अशी तारीख कधी मागायची नसते. अगोदर काय करायची? अगोदर नमस्कार करायचा, नंतर सेवा करायची, त्याच्यानंतर ते प्रसन्न झालेले पाहून, खुश असलेले पाहून मग तारीख मागायची. मग भेटत असते. हे असं नाही भेटत. काय क्रम सांगितलंय ज्ञानोबरांनी आता सांगा. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. थांबा. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, याला म्हणायचं प्रणिपातेन. झालं. पुढं मग अगर्वता करावे. सकळ दास्य. दास्य सकळ. सकळ दास्य. फक्त फोटो देण्यापुरती कामं नाही करायची. सकळ दास्य. खंत हो, खंत हो. आम्ही फक्त विचार करतो की आमचं कॅमेऱ्यात आम्ही आलो पाहिजे, फोटोत आलो पाहिजे. तसली कामं लोक बरोबर करतात. नाही सतरंजा टाकायच्या, मंडप झाडायच्या. असं नका करू. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. ह्या सर्वसामान्य सटल बटर लोकांच्या कॅमेऱ्यात येऊन काय उपयोग व्हायचा आहे? हे आज फोटो काढते, उद्या डिलीट करते. आपल्या फोटोमुळे यांची मेमरी हँग झाली म्हणते. कीर्तन संपल्यानंतर अर्धा तास लोक मातीत घालतात फोटो काढण्यासाठी. हो, पुढच्या वर्षी गेलं तर एक फोटो नसतो त्यांच्या मोबाईल. माझी विनंती आहे, त्यापेक्षा आपला फोटो ज्ञानोबरायाच्या कॅमेऱ्यात कसा येईल, तुकोबारायाच्या कॅमेऱ्यात कसा येईल, पांडुरंगाच्या कॅमेऱ्यात आपला फोटो कसा येईल, याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्या करता दास्य सकळ अगर्वता, कोणताही गर्व मनामध्ये न ठेवता मी हे करतोय हे सुद्धा गर्व असता कामा नये. अगर्वता करावे दास्य सकळ. याचं नाव परी सेवया. तरी तन मनो जीवे चरणाशी लागावे प्रणिपातेन. अगर्वता करावे दास्य सकळ सेवया. मग पुढे बोलले ज्ञानोबाराय, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील कुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. म्हणजे ज्ञानोबारायांनी सेवया हे पद अगोदर घेतलं आणि परिप्रश्नेनं हे नंतर घेतलं. हे महत्वाचं आहे. अगोदर काय करायचं? दर्शन घ्यायचं, नंतर काय करायची? सेवा करायची. आणि मग सेवेनं ते जेव्हा प्रसन्न होतात, मग त्यांची प्रसन्नता पाहूनच त्यांना प्रश्न विचारायचा आणि मग ते ज्ञान देतात. असा जर क्रम असेल म्हणजे सिद्ध हे झालं, सेवेशिवाय ज्ञान मिळत नाही. आणि तुकोबाराय तर सांगतात, अवचिताची हाती ठेवा दिला, सेवा न करिता ठेवा अवचिताची हाती दिला. हे कसं शक्य आहे? सेवेशिवाय तर ज्ञान मिळू शकत नाही. आणि मग तुकोबाराय कसं काय म्हणतात?
सेवा न करता ठेवा दिला, सेवा न करता ज्ञान दिलं, याचा विचार करणं, याच्या उत्तराचा विचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला वाटतं याचं उत्तर जर नाही सांगितलं तर लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि लोक या अभंगातलं पहिलं चरण पक्क पाठ करतील. काय? दिला सेवा न करिता अवचिताची हाती ठेवा. सेवा न करता संत ज्ञान देतात. सतरांच्या उचलायच्या जमणार आहे का? असं जमणार नाही. मग सेवा न करता ज्ञान मिळतं का? तर मिळू शकत नाही. मिळू शकत नाही तर ज्ञानोबा रायकच काय म्हणतात? दिला सेवा न करिता अवचिताची हाती ठेवा. दिला सेवा न करिता ही तुकोबा रायाची भाषा आहे. हे कसं शक्य आहे याचा विचार करू. एक वेळेस मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करू आणि राहिलेल्या 2-2.5 तासात, राहिलेल्या 2-2.5 मिनिटात राहिलेला विचार संपू. विठोबा अवचिताची हाती ठेवा. दिला सेवा न करिता, सेवा न करता संत ज्ञान देतात का? तर ऐका, सेवेशिवाय ज्ञान मिळू शकत नाहीच. श्लोक बघितला, ओव्या बघितल्या, इतिहास सांगतो. एक साधू होते. साधू ज्ञानी होते, तपस्वी होते, अरण्यामध्ये राहत होते, जंगलामध्ये. आणि त्या साधूंना धातूपासून सुवर्ण बनवता येत होतं, सोनं बनवता येत होतं धातूपासून. आणि ही गोष्ट राजाला कळली. राजाने विचार केला, साधू आहे, त्यांना काय गरज आहे सोन्याची? मी राजा आहे, मला राज्य चालवायचंय, मला अतिवृष्टीचा निधी द्यायचा आहे. अतिवृष्टीचा निधी द्यायचा आहे, विमा द्यायचा आहे वगैरे. यांना काय गरज आहे? आणि म्हणून तो राजा साधूकडे गेला. साधूला नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज मला समजलंय. आणि काय? तुम्हाला धातूपासून सोनं बनवता येत आहे असं मला कळलंय. खरं आहे का खोटं आहे? साधूने विचार केला, राजा आहे, राजवस्त्र अंगावर परिधान करून आलाय आणि मोठ्या तोऱ्यात बोलतोय, मला अभिमानात बोलतोय. मग जो अभिमानानं प्रश्न विचारतो, जो अहंकारानं प्रश्न विचारतो आणि सेवा न करता विचारतो, तर राजा जरी असला तरी त्याला ज्ञान सांगायचं नाही. साधूने सांगितलं, मला येत नाही म्हणे. असं कसं काय? मला कळलंय की तुम्हाला धातूपासून सोनं बनवता येत आहे. अरे तुला कळलं असले तरी काय, पण मला नाही येत, मला नाही कळत. नक्की? म्हणजे नक्की नाही. खरं सांगा. नाही कळत. बघा बरं का? नाही कळत. ठीक आहे म्हणले, मला कळलंय तुम्हाला साधूला, तुम्हाला धातूपासून सोनं बनवता येत आहे, सांगावं लागेल. त्यांनी सांगितलं नाही, मला नाही समजत. शेवटानं सांगितलं, उचला यांना, दरबारात हजर करा. आणलं दरबारात. महाराज सांगा, तुम्हाला धातूपासून सोनं बनवता येत आहे का नाही? म्हटले नाही येत. नक्की? नाही. ठीक आहे म्हटले, मी तुम्हाला आता तुरुंगात ठेवणार. 1 महिन्याची मी तुम्हाला मुदत देतो. किती? 1 महिन्यात जर तुम्ही मला हे नाही सांगितलं तर मी तुम्हाला 31व्या दिवशी काय करणार? फाशी देणार. ठीक आहे दे. त्यांना तुरुंगात नेऊन ठेवलं. संध्याकाळी 6-7 वाजले, सूर्य अस्ताला गेला. आणि मग राजानं काय केलं? आपल्या अंगावरचा राज पोशाख, राजवस्त्र उतरवलं आणि सेवकाचा पोशाख धारण केला अंगावर. हातामध्ये पात्र घेतलं, त्याच्यामध्ये फळं घेतली
काय सुकामेवा काय काजू बदाम म्हणा काय असं ते, हे सगळं घेतलं आणि 7, 7:30, 8 वाजता तो राजा सेवकाचा पोशाख धारण करून त्या तुरुंगामध्ये खोलीमध्ये पोहोचला आणि सांगितलं, महाराज हे घ्या. मग त्यांना ती फळं खाऊ घातली, त्यांची सेवा केली आणि सेवा करून तो सेवक दिवस उगवायच्या निघून गेला. सेवक निघून गेला, दिवस उगवायच्या झोपले वाटतं. सेवक निघून गेला. दुसऱ्या दिवशी दरबार भरवला, साधूला दरबारात हजर केलं. महाराज सांगा, धातूपासून सोनं बनवता येतंय का नाही? म्हटलं नाही येत. नक्की? नाही येत. आजपासून 29व्या दिवशी तुम्हाला फाशी. ठीक आहे, चला. तुरुंगात नेऊन ठेवलं. परत दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा राजानं राजाचा पोशाख उतरवला, सेवकाचा पोशाख अंगावरती परिधान केला, पात्र घेतलं, फळं घेतली, तुरुंगामध्ये जातोय, कैदेमध्ये जातोय, त्या साधूंची सेवा केली, त्यांना ती फळं खाऊ घातली आणि तो सेवक सकाळी सूर्योदयाच्या आत निघून गेला. सेवक निघून गेला. पुन्हा साधूला दरबारात हजर केलं. तिसऱ्या दिवशी, महाराज धातूपासून सोनं बनवता येते का नाही? म्हटले नाही येत. नक्की? नक्की. मग तुम्हाला 28व्या दिवशी फाशी. म्हटले चालेल. पुन्हा यानं तिसऱ्या दिवशी असंच केलं. असं मी तुम्हाला 30 दिवसाचं सांगत नाही, 30 दिवसाचं सांगू असं वाटतं. 1.5 तास कीर्तन त्याला 30 दिवस असं झालं. तुम्ही हे समजून घ्या आणि ऐका, शेवटचा दिवस त्या दिवशी रात्री ठरल्याप्रमाणे हा राजा सेवकाचा पोशाख धारण करून गेला. त्यांना फळं दिली, सेवा केली. ऐका, आणि तो सेवक निघणार आणि मग त्या सेवक शेवटच्या दिवशी त्या साधूला म्हणू लागला, महाराज तुम्हाला धातूपासून सोनं बनवता येत नाही का? म्हटले नाही येत. अहो येत असेल तर सांगा ना, कशा करता? नाही सांगणार. का सांगणार नाही? म्हणजे येतं का तुम्हाला? हो म्हणे येतं ना. मग का सांगणार नाही? अरे तो राजा मगरूर आहे, अभिमानी आहे, त्यानं माझी सेवा केलेली नाही आणि म्हणून सेवा न करणाराला मी ज्ञान देत नाही. असा तो साधू कुणाला म्हणतोय? सेवकाला. महाराज, अहो पण तुम्ही जर ते ज्ञान नाही दिलं तर राजा तुम्हाला उद्या फाशी देणार आहे. अरे फाशी दिलं तरी चालेल, फासावर जायची तयारी आहे आपली, पण सेवा न करणाराला आपण ज्ञान देत नाही. बघा तुमची इच्छा. निघाला तो सेवक निघाला आणि मग मात्र साधून त्याला हात ए बाळ थांब म्हणे, थांब. काय? हे बघ, आता उद्या राजा मला फाशी देणार. हा म्हणले, मग सांगा ना राजाला, तुम्ही हे ज्ञान द्या ना. नाही देणार, सेवा करत नाही तो, मगरूर आहे, सेवा न करणाऱ्याला मी ज्ञान देत नसतो. ठीक आहे मग म्हटले, तुमची मर्जी. म्हणजे तो थांब म्हणे, तो थांब. हे बघ, आता उद्या राजा मला फाशी देणार, मी मरणार आणि मग माझ्याकडचं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान असंच माझ्या बरोबरच जाणार, उपयोग काय नाही. पण ऐक, माझं समाधान आहे. काय? गेली 30 दिवस झालं तू रोज नेमाने येऊन माझी सेवा करतोस आणि म्हणून माझी इच्छा आहे, सेवा करणारालाच काय करायचं? ज्ञान द्यायचं. तो म्हटला, पण मी चपराशी आहे, शिपाई आहे, मला काय सांगून उपयोग आहे? राजाला सांग. अरे नसतो त्या राजाला सांगा, त्यानं सेवा केली नाही, तुलाच सांगणार. मग सांगा, मला सांगा. आणि मग त्या साधूने धातूपासून सोनं कसं बनवायचं हे ज्ञान त्या सेवकाला दिलं. जागे तुम्ही. सूर्योदयाच्या आत तो सेवक निघून गेला. शेवटचा दिवस दरबारात हजर केलं साधूला. महाराज सांगा, शेवटचा दिवस आहे आता, येते का नाही धातूपासून सोनं बनवायचं? म्हणे नाही येत. खरं सांगा, खरं सांगा. म्हणणं काय तुझं? मला तुम्हाला फाशी देणार आहे नाही सांगितलं तर? मग त्यानं सांगितलं साधून, बरं हो येत आहे म्हणे. मग का सांगितलं नाही? अरे तुझ्यासारख्या मगरूर सेवा न करणाऱ्या व्यक्तीला मी ज्ञान देत नसतो, म्हणजे मग मी फाशी देणार. म्हणजे दे फाशी.
सेवा केल्याशिवाय आम्ही ज्ञान देत नाही. नक्की? हो म्हणजे नक्की. ठीक आहे म्हणजे मग थांबा, तुम्हाला देतोय फाशी, पण थांबा. काय धातूपासून सोनं कसं बनवायचं हे मी तुम्हाला करून दाखवू का? साधू म्हणले तू? हो हो मी करून दाखवतो. म्हणजे दाखवलं करून. झालं ना सोनं. मग तो राजा म्हटले होते ना सेवा केल्याशिवाय घेत नाही, कस काय मला आलं? तेव्हा ते साधू म्हणाले, राजा अरे सेवेशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. ज्या आरती तुला धातूपासून सोनं बनवता आलंय, जमलंय, त्या आरती तू कुठ तरी घासली असली. राजा म्हटला कुठ तरी नाही, महिनाभर तुमच्या जवळ येऊन घासली. समजलं ना? माझा मुद्दा इतकाच आहे, सेवेशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला सांगा की धातूपासून सोनं कसं बनवायचं, पण मी तुम्हाला हे ज्ञान देऊ शकत नाही, कारण सेवेशिवाय केव्हा केल्यावर मिळते, तोवर मिळत नाही. अर्थ सिद्ध इतकाच होतोय की ज्ञान मिळण्याकरता गरज कशाची आहे? सेवेचीच गरज आहे. आणि इथं तर तुकोबाराय सांगतात, दिला सेवा न करिता अवचिताची हाती ठेवा. सेवा न करता ज्ञान हे मिळालंच कसं? तर त्याचं उत्तर आहे, ज्ञान मिळण्याकरता, बोध होण्याकरता, कृपा होण्याकरता सेवाच करावी लागते. आणि इथं तर तुकोबाराय सांगतात सेवा न करता मिळालं. कसं मिळालं याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात झाली भेटी निघे तुटी यावरी. तुकोबाराने उत्तर दिले, कस काय ज्ञान झालं? उत्तर दिले, भाग्य फळले पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. उत्तर दिले तुकोबाराने, गोड उत्तर दिले, सेवा न करता ज्ञान होणं कधी शक्य आहे? तुकोबारायांचं उत्तर आहे, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मजा आजी फळाशी आली. भेटी झाली या परमानंद आजी मानसी, भेटी झाली या संताशी. अर्थ काय सिद्ध झाला? पूर्व पुण्याई होती आणि पूर्व पुण्याई मुळेच सेवा न करता सुद्धा संतांनी काय केली? म्हणजे सिद्ध काय झालं? सिद्ध हे झालं की संत कृपा होण्याकरिता किमान पूर्व जन्माची काय पाहिजे? पुण्याही पाहिजे. आता ऐका बरं का, एकच वाक्य सांगून सेवा समाप्त करतो. लोक आता निवांत मोकळे होतील.
कारण कसे मोकळे होतील? कीर्तनात मुद्दा काय चाललेला होता? सेवेशिवाय तर ज्ञान मिळतच नाही. म्हणजे ज्ञान मिळण्याकरता, कृपा होण्याकरता काय केली पाहिजे? सेवाच केली पाहिजे. पण इथं सेवा न करता हे घडलं. कशामुळे घडलं? पूर्व पुण्य ठेवा उडवला, पुण्यामुळे हे घडलं. आता ऐका, आता लोक म्हणतील काय, आणि मग आमच्याकडे पुण्यच नसेल तर त्याला आम्ही काय करावं? आता उत्तर देतो, पुण्यामुळे हे घडलं ही जरी गोष्ट खरी असली तरी सुद्धा जीवनात सेवा केलीच पाहिजे. का सेवा केलीच पाहिजे याचं उत्तर देतो, सेवा समाप्त करतो. याचं उत्तर असं आहे, पुण्यामुळे संत भेट घडली, भाग्य फळले झाली भेटली, असं जरी तुकोबाराय इथं म्हणत असले तरी संत भेट होण्याकरता निर्माण झालेलं लागलेलं जे पुण्य आहे बरं का, ते पुण्य निर्माण होण्यासाठी सुद्धा सेवाच करावी लागते. सेवेशिवाय पुण्य निर्माण होतच नाही, हे लक्षात ठेवा. त्याकरता सुद्धा जीवनात काय केली पाहिजे? सेवाच केली पाहिजे. म्हणजे संपूर्ण आपल्या व्याख्यानाचं, बोलण्याचं सार इतकंच आहे की जीवनात सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि कशी करावी? तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. जीवावर जरी आलेला, अजून काही जीवावर नाही द्या, जीवावर जरी आलेला असलं तरी सुद्धा काय केली पाहिजे? सेवाच केली पाहिजे. सेवा अत्यंत महत्वाची आहे. सध्या सेवा हा शब्द सेवेकरिता घेतलेला अभंग एवढाच मर्यादित राहिलेला आहे. पुन्हा सेवेचा अजिबात संबंध राहिलेला नाही. कधीतरी आपल्या जीवनात सेवा अत्यंत गरजेची आहे, महत्वाची आहे. आपलं जीवन मोठं व्हावं असं वाटत असेल तर ते जीवन सेवेनंच मोठं होऊ शकतं. इतिहासात ज्यांची ज्यांची पूजा झाली, त्यांची का पूजा झाली? त्यांचं जीवन सेवेनं युक्त असल्यामुळंच त्यांची काय झाली? पूजा झाली. आणि म्हणून आपल्या जीवनात आपण सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे. आता सेवा कशाला म्हणतात? सेवा म्हणजे काय? सेवेचं स्वरूप काय? हे एक स्वतंत्र कीर्तन पुन्हा होऊ शकते. त्याच्याकरता पुढच्या वर्षी येऊया. मग आता एका कीर्तन सगळं कशाला? सेवाच कशाला म्हणायचं? काय सेवेचं स्वरूप आहे? तर दोन प्रकारात सांगतो. सेवा कशाला म्हणायचं? सेवेची पुष्कळ चरण आहेत. सेवा म्हणजे काय? तुकोबाराय सांगतात ना, काम नष्ट करून, भेदाभेद नष्ट करून आवडीनं देवाचं नाम उच्चारावं, याला तुकोबाराय सेवा म्हणतात. सेवा ते आवडी उच्चारावेना, भेदाभेद काम निवारुने, भेद अभेद काम निवारुने आवडीने देवाचं नाम उच्चारावं, याचा अर्थ काय आहे? सेवा. सेवा कशाला म्हणायचं? दोन वाक्यात सांगून थांबतो. सेवा कशाला म्हणायचं? गोड बोलतात ज्ञानोबाराय. सेवा कशाला? आपल्या मालकाच्या, गुरुजीच्या, श्री गुरुच्या, स्वामीच्या इच्छेसारखं, मनासारखं आपण वागणं, याला सेवा म्हणतात. स्वामीची या मनोभावा न चुकीजे, ह्याची परम सेवा येल ते पांडवा वाणिज्य करणे. मग खरं सांगा, ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना जसं आवडतं तसं आपण वागणं, याचं नाव काय आहे? सेवा. मग खरं सांगा बरं, कीर्तन झाल्यानंतर तंबाखू खाऊन पिचकारी हाणणं हे ज्ञानोबारायाला, तुकोबारायाला आवडत असेल का? खरं सांगा. चेहरे पडले. मग किमान ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, यात्री व्यक्तीने, यात्री माणसाने व्यसनमुक्त राहिलंच पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. शुद्धचर्या हे संताचे पूजन, लागतची धन नाही वित्त. आपण आपलं आचरण चांगलं ठेवणं, याच नाव काय आहे? सेवा. कशाला सेवा? तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. सतत भगवंताचं नाम चिंतन करणं ही पांडुरंगाची काय आहे? सेवाच आहे. भगवंताचं चिंतन करणं ही सेवाच आहे. संतांचं चिंतन करणं ही सेवाच आहे. ज्ञानेश्वर
आपल्या गुरुजींना, आपल्या श्री गुरूंना जे आवडतं तसं आपण वागणं ही काय आहे? सेवा. आणि म्हणून सर्व मासेगावकरांना माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या सगळ्याचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, भक्तीतलं, वैराग्यातलं आणि तत्वज्ञानातलं एक अत्यंत उच्च असलेलं व्यक्तिमत्व, ज्याने आपलं उभं आयुष्य वारकरी संप्रदायाच्या शुद्ध सेवेकरिता ज्यांनी वेचलंय, असे पूज्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून एकच सांगेल, त्यांना आवडतं असा सत्ता करणं ही सेवा आहे, ही खरी सेवा आहे. याच्यापेक्षा मला अधिक काही अंतरंगातून खोलात शिरावं असं वाटत नाही. याच्यात तुम्ही आपण सगळं ओळखून घेतलं तर फार बरं होईल. आणि म्हणून हे लक्ष काय असतं बघा, लोकाला काय आवडतं, लोकाला काय आवडतं, याला परमार्थात झिरो किंमत आहे, झिरो. लोकाच्या मताला परमार्थात कोणी खात नाही. हा, तुमच्या मताला किंमत आहे, पण 2024 मध्ये आता किती किंमत असेल मला नाही आता सांगता येत. आहे तुमच्या मताला किंमत, पण त्यावेळेस आहे. इथं तुमचं मत महत्वाचं नाही, इथं शास्त्राचं मत महत्वाचं आहे. तस्मात शास्त्रं प्रमाणम्. लक्षात ठेवा, इथं साधूचं मत महत्वाचं आहे, इथं श्री गुरुचं मत महत्वाचं आहे. दादानो, आपल्या मनाला आवडेल असा परमार्थ करू नका, आपल्या गुरुजींना आवडेल असा परमार्थ आपण करणं हीच खरी त्यांची सेवा आहे. आणि अशा पद्धतीची सेवा आपल्याकडून घडावी, एवढीच या निमित्तानं आपल्याला प्रार्थना करतो. उभे राहिलेले सगळे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, सगळे गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून अनेक गावातून आलेले सगळे टाळकरी, आणि तुम्ही परिसरातून आलेले सगळे महाराज मंडळी, संत मंडळी, मी आपल्या सगळ्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक नतमस्तक होतो, वंदन करतो. प्रकृती माझी बरी नाही, म्हणूनच मी काल आवलगावला येऊ शकलो नाही. मग आता हा निरोप तिथं पोहोचणारच आहे की इथं आलेले. मग काल सकाळी बरी नव्हती ना आता कशी काय बरी झाली, म्हणजे बरी होऊच नाही का एक भाग. पण आताही बरी नाही. लक्ष्मण महाराजांनी जिजाने दवाखान्यातून इंजेक्शन करून गोळ्या घेऊनच खऱ्या अर्थानं उभा राहिलेलो आहे. आणि आमचं ठरलेलं होतं कधी का सुरू करीना 10 वाजता संपवायचं. पण आता माझ्या अंदाजानं 11, 10:30 वाजलेले आहेत, म्हणजे जवळपास 35 मिनिट ओव्हर टाइम झालेला आहे. अशी म्हणजे माझी इमानदारी झालेली आहे बरं का, लक्षात ठेवा. उशिरा म्हणजे तरी सुद्धा. तेव्हा आपल्याला कळकळीची विनंती आहे, हा एक दर्जेदार उत्सव आपण करत आहात. एक वारकरी संप्रदायातलं भक्तीचं या परिसरातलं हे गाव म्हणजे केंद्र आहे, लक्षात ठेवा, केंद्र. आणि म्हणून या केंद्रातून, या मूलस्थानातून परिसरामध्ये चांगलाच संदेश गेला पाहिजे, याची दखल, याची काळजी सर्व गावकऱ्यांनी घ्यावी, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि एक दर्जेदार उत्सव आपला आहेच, तो असाच टिकवून ठेवा अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. कधीतरी माझ्या सहित आपणा सर्वांच्या जीवनावर श्री गुरु कृपा, संत कृपा व्हावी आणि आपलं जीवन अज्ञानातून, दोषातून, विकारातून
आणि द्वैतातून बाजूला जावं आणि प्रभूच्या कृपेला पात्र जीवन बनावं एवढी याचना या प्रसंगी करतो. चिंतन सेवेला पूर्णविराम. श्री हरिभक्तीपरायण बाळू महाराज सुरासे आणि त्यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण तुलसीदास महाराज. हॅलो. तुका माने वाटा झाला, तुका माने वाटा झाला, तुका माने वाटा झाला, तुका माने वाटा झाला, तुका माने वाटा झाला. नाही
हरिनाम सप्ताहातील आजचा 5वा दिवस, 5व्या दिवसाची सेवा श्री हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय. आता महाराज म्हणले विशेषण लावायचंच नाही, उपाधी लावली की काहीतरी होतंय म्हणून. परंतु खरोखरच ज्यांचं जीवन आहे असं वेदांताचार्य अनिल महाराज पाटील, खरोखरच आपल्याला त्यांनी दाखवून दिलं की कीर्तन म्हणजे काय असते, कीर्तन परंपरा कशी आहे. आणि ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना अभिप्रेत असणारं जे काही कीर्तन आहे, वारकरी संप्रदायांना पोषक आणि जे समाजाच्या हिताचं आहे. नक्कीच समाजाचं या कीर्तनामध्ये रंजन नसेल, करमणूक नसेल, पण समाजाचं मात्र हित मात्र नक्कीच दडलेलं आहे या कीर्तनामध्ये. असं असणारं हे कीर्तन खरोखर जोग महाराजांना, अनिल महाराजांचं कीर्तन जिथं जिथं होतंय तर जोग महाराजांना नक्कीच आनंद झाल्याशिवाय राहत नाही. कारण हे जोग महाराजांचं ध्येय होतं की अशाच पद्धतीचे कीर्तनकार तयार व्हावा. म्हणून 100 वर्षापूर्वी अलंकापुरीला जी स्थापन झालेली संस्था आहे जोग महाराजांनी, ती अशाच कीर्तन परंपरेसाठी झालेली आहे. कारण संतांचं वाङ्मय आहे, भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या आणि प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही आमच्या जोग महाराजांच्या, साखरे महाराजांच्या, श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर, गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर यांची ही परंपरा आहे. आणि ही परंपरा खरोखरच अशा अनिल महाराज पाटील अशा महात्म्यांच्या कीर्तनाद्वारे, यांच्या वाणीद्वारे त्या ठिकाणी ही साकार होते. ही खूप मोठी वारकरी संप्रदायांना स्वाभिमानाची गोष्ट आहे. कारण आजच्या काळामध्ये कुणीकडे चालली ही कीर्तन परंपरा, काय होत चाललंय त्याला इलाज नाही. आमची महाराजांची बैठक झाली, मग आता लोकांना आवडतं, मग लोकांना जर आम्ही जर म्हटलो तर ते म्हणजे तुम्हीच थांबा थोडंसं, हे कीर्तन करतील तर तुम्ही नाही आले तरी चालतंय. आणि त्याच्यामुळे आता त्याला इलाज राहिला नाही, कारण हे वारकरी संप्रदायाला खूप मोठं घातक हे असं ठरलेलं आहे. आणि गावोगावी होत असणारे म्हणून अशा विद्वत प्रचूर आणि जगद्गुरु तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं शुद्ध ज्ञान त्या ठिकाणी प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते आमचे अनिल महाराज पाटील सारखे कीर्तनकार आमच्या संस्थेचे कीर्तनकार करतात. कारण जोग महाराजांच्या कंपनीतला हा ओरिजिनल माल आहे, तो काय हातगाडीवरचा माल नाही. आयरा गेरा हातगाडीवरचा माल, कोई भी चीज लो 2-2 रुपये, काही भी उठाव तुम्ही, काही पण घ्या फक्त 2 रुपयाला. पण हा जो माल आहे जोग महाराजांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या कंपनीतला ओरिजिनल माल असल्यामुळे किती हजाराचा आहे, 25,000 मूल्य होणार नाही. कोई भी चीज उठाओ 25,000 हात गाडीवरचा माल. म्हणून खरोखर महाराजांचं आता मी छोट्याशा वाणीनं काय वर्णन करणार आहे, किती वर्णन करणार आहे, कारण त्यांच्या ज्ञानाची खोली खूप मोठी आहे. तर मी अशीच पद्धतीनं असणाऱ्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने, माशेगावकर सर्व असणाऱ्या भावी भक्तांच्या वतीने महाराजांचं त्या ठिकाणी आम्ही शतशः ऋण व्यक्त करतो. महाराज म्हणजे मोठे माणसं आहेत. विशेष म्हणजे परिस्थितीनं नाही बरं का, परिस्थितीनं तर आहेच ते. आम्ही होतो तेव्हा नव्हतं एवढं, पण आता ते म्हणले 7-8 बाया वगैरे 2-4 घरी असते तर ते आहेच ते. कारण ते म्हटले ना, भक्ती आणि मुक्ती सगळ्याच गोष्टी असतात, पण ते आम्ही ओळून टाकलेल्या असतात आहेच. कारण ती जोग महाराजांची कृपा आहे महाराजांच्या वरती. आणि आता सप्ताह झाला तर महाराजांनी जेवायचं जे काही नियोजन आहे किती म्हणजे पूर्ण महाराजाकडे होतं. महाराजांनी असणारं लाखो रुपये संस्थेला देणगी म्हणूनही दिले आणि तिथं खूप सेवा त्या ठिकाणी केलेली आहे. अशी त्यांना सेवा घडल्यामुळे असं हे ज्ञान त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. महाराजांची कृपा त्या ठिकाणी आलेली आहे. वर्णन करावं तेवढं त्यांचं थोडं आहे. उगाची चरणी ठेवी जो माता हेच भले. आणि म्हणून महाराजांची अशीच त्या ठिकाणी सेवा लाभावी अशी महाराजांच्या चरणी विनंती करून या ठिकाणी नतमस्तक होतो. आजचे महाराजांचे जे यजमान आहेत आमचे हरिभक्तपरायण माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलराव आनंदे यांनी या ठिकाणी महाराजांना आणल्यामुळे सगळ्यांना या ज्ञानामृताचा लाभ झालेला आहे. त्यांचंही या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. गुणीजन आलेले परिसरातील आहेत
आज भीष्माचार्य असणारे सगळ्यांचे मृदंगाचार्य तुकारामजी महाराज राठोड बाबा हे हजर झालेले आहेत. आमचे असणारे दादा महाराज साबळे हे या ठिकाणी आलेले आहेत. विशेष म्हणजे वैष्णव टाळकरी या ठिकाणी असणारे आमचे अंगदांना जनार्दन स्वामी हे बाळू महाराज भिंडाळा गोपणे महाराज आमचे नाना महाराज गोपणे हेही या ठिकाणी आलेले आहेत. या सगळ्या असणाऱ्या परिसरातून आलेल्या गुणीजनांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जावायचं नाव राहिलं. ब्रह्मचारी आपले जावई हरिभक्तपरायण माऊली महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही त्या ठिकाणी असणारे हार्दिक हार्दिक अभिनंदन. उद्या नियोजित कार्यक्रम त्या पद्धतीने होतील. श्री निवास महाराज हेही या ठिकाणी आलेले आहेत. परमार्थ आश्रम आणि शिवलिंग महाराज हेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही हार्दिक अभिनंदन. आणि उद्याचे जे काही कीर्तन आहे हे श्री हरिभक्तपरायण आपल्या भागाचं भूषण वेदांताचार्य चांगदेव महाराज काकडे यांचं या ठिकाणी उद्या कीर्तन होणार आहे. आजच्या सकाळची नाश्ता जो होता श्री रामेश्वर बाबासाहेब आनंदे, दुपारची पंगत श्री कवराजी दादा निवृत्ती आनंदे आणि संध्याकाळची श्री अण्णासाहेब बापू माणिकराव आनंदे यांची झालेली आहे. उद्या सकाळचा जो नाश्ता आहे श्री बापूराव लक्ष्मण डोमे काकड्याचा कोणाचा काकड्याचा गंगाधर पांडुरंग आनंदे यांचा काकड्याचा नाश्ता आहे. उद्या पारायणाचा नाश्ता श्री बापूराव लक्ष्मण डोमे आणि उद्या दुपारची पंगत श्री परमेश्वर नारायण आनंदे परमेश्वर दादा नारायण आनंदे आणि उद्या संध्याकाळची पंगत श्री काशीनाथ बाबासाहेब आनंदे यांची होणार आहे. आणि चहा घेतल्या लक्ष्मण महाराज क्षीरसागरही आलेले आहेत, माऊली महाराज आलेले, बापू आलेले आहेत. आणि चहा घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. सर्वांना नम्रतेची तुम्ही म्हणता नाराज होणार आहे घरी काय माहिती आता कसं काय म्हणलं काय नाही. रोज पाहिजे भेटा जाता फेटा रोज पाहिजे. मग ते बदला जरा ते आज लयच कस तरी हो